जी परिवर्तनाची वेळ आहे, विश्व परिवर्तन, आणि विश्व परिवर्तनाकरता सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वोपरी आम्हा सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा त्यांनी येऊन आपल्याला हे जे अधिक युग आहे, 4 युगांच्या नंतर जे छोटस युग आहे तो सुद्धा एक वाढीवच अधिक भाग आहे. आणि या अधिक युगामध्ये अधिक मासाचं महत्व आपण जाणून घेतलं की आपल्याला अधिक काय करायचे, वृद्धी कशामध्ये करायची, श्रेष्ठ कर्मामध्ये, संस्काराचं परिवर्तन करण्यामध्ये, आणि कमीत कमी 5 मिनिट का होईना आपण मेडिटेशन करायचं, हा नियम आपण अधिक महिन्यामध्ये ठेवला पाहिजे. म्हणजेच आपलं पुण्य जमा होणार आहे. आणि पुरुषोत्तम तर देवी देवतांनाच म्हटलं जातं, कारण देवतांच्या जीवनामध्ये नियम, संयम आणि मर्यादायुक्त त्यांचं जीवन होतं. आणि जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये राजयोग अभ्यासाच्या द्वारा नियम, संयम आणि ईश्वरीय मर्यादांना समजावून घेतो, त्याचा स्वीकार करतो आणि त्याला जीवनामध्ये लागू करतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपली जी आत्मा आहे ती उत्तमात उत्तम बनते. कारण जन्म घेता घेता ती सध्या कनिष्ठ अवस्थेमध्ये म्हणजे तमोप्रधान बनलेली आहे. आणि स्थूल उपाय करून ती सतोप्रधान कशी होणार? त्याच्याकरता फक्त ज्ञानच नाही, पण आपल्याला शक्ती सुद्धा पाहिजे. आणि शक्ती कोण देणार? तर वास्तविक पाहता सर्व शक्तिवान परमात्माच आपल्याला या वेळेला त्या सर्व शक्ती देत आहे. आणि या शक्ती धारण करण्याकरता आपण फक्त देवतांची आठवण करायची नाहीये, पण देवी देवतांचेही रचयिता निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप शिव परमात्म्यांचं चिंतन अधिक महिन्यामध्ये अधिक वेळ देऊन जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं आपण पुण्य जमा केलं. आणि हे पुण्य जमा करण्याकरता आपण जे जे काही उत्तम आहे, आता उत्तम काय आहे तर संपूर्ण वेद शास्त्र वाचत बसण्यापेक्षा, आता तो वेळ पण नाही, काळ पण नाही, पण वेदशास्त्राचा सार, ज्याला ईश्वरी ज्ञान, गॉडली नॉलेज म्हटलं जातं, ते आपण समजून घ्यायचं. त्याच्याकरता आपण 7 दिवसाचा साप्ताहिक पाठ्यक्रम या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये येऊन करायचा. ते खरं अधिक पुण्य आपण जमा करणार आहोत. आणि मानव जीवनाचं सर्वश्रेष्ठ लक्ष या अधिक महिन्यामध्ये, पुरुषोत्तम महिन्यामध्ये आपण जाणून घ्यायचे. ज्या वेळेला लक्ष आपल्याला कळेल की मला काय बनायचे, माझं ध्येय काय आहे, मला कुठपर्यंत पोहोचायचे, आणि मानवी जीवन कोणत्या सत्कर्मामध्ये, कोणत्या सत्कार्यामध्ये, कोणत्या श्रेष्ठ व्यवहारामध्ये मला खर्च करायचे. मनुष्य अधिक महिन्यामध्ये तीर्थयात्रा करतात, पण तीर्थयात्रा करून थोड्या वेळानं आले की पुन्हा जैसे थे, पुन्हा काही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनाचा भाग राहत नाही. परंतु या ठिकाणी नावच जर पुरुषोत्तम मास आहे, तर पुरुषोत्तम मला बनायचे. आणि प्रत्येक मनुष्य असं उत्तमात उत्तम बनण्याचा प्रयत्न करेल तर जरूर या ठिकाणी पुरुषोत्तम देवतांचं राज्य येणारच.